छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व शहाजीराजांच्या प्रेरणेने व असंख्य मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्याची बीजे पेरून अखंड पराक्रमाची पताका फडकावून रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांचे राज्य हे सर्वांना स्वतःचे राज्य वाटत होते, कारण त्या राज्यात सर्वांना न्याय मिळत होता. समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य प्रस्थापित करणारे शिवराय हे पहिले राज्य होते. शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात दयनीय अवस्था होती. शिवरायांच्या काळातील समाज व्यवस्थेवर मनुस्मृती, वेद, उपनिषद, भाकड पुराणांच्या तत्वज्ञानाचा अमल होता. हिंदू ब्राह्मण धर्माच्या गुलामगिरीत इथला मूळ निवासी बहुजन समाज ग्रासला होता. या भयान परिस्थितीतून बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवून त्यांचे स्वतःचे राज्य निर्माण व्हावे ही जिजाऊ माँसाहेबांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी शिवरायांना युद्धकलेचे शिक्षण दिले. अन्यायाविरुद्ध लढण्याची व दबलेल्या पिचलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा जिजाऊ माँसाहेब यांनी शिवरायांना दिली. शिवरायांनी आपल्या सहकारी मावळ्यांसह सर्व जाती धर्माच्या लोकांना महत्व दिले. त्यांनी कुठेच जाती धर्माला महत्व दिले नाही. प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून भूमिपुत्रांना मुक्त करण्यासाठी शिवरायांनी परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी कधीही देववादाचा पुरस्कार केला नसून प्रयत्नांची पराक्रमांची पराकाष्ठा केली. शिवरायांचे दोन शत्रू होते, उघड शत्रू आणि गुप्त शत्रू. उघड शत्रूपेक्षा गुप्त शत्रू फार खतरनाक असतात. औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान, दलेर खान हे शिवरायांचे उघड शत्रू होते. महाराजांचे त्यांच्याशी राजकीय शत्रुत्व होते. धार्मिक युद्ध नव्हते. त्यांच्या राजकीय शत्रुत्वामुळे शिवरायांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी पराभूत केले. शिवरायांच्या गुप्त शत्रूंपैकी अफजल खानाच्या वधाच्या वेळी त्यांच्यावर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी, जयसिंह याला यश मिळावे म्हणून कोटिंग यज्ञ करणारे ब्राह्मण, सिद्धीला यश मिळावे म्हणून मदत करणारा जोशी, औरंगजेबास सहकार्य करणारा रामदासाची लोक, शिवरायांना भीती दाखवणारे दादोजी कोंडदेव कुलकर्णी व राज्याभिषेकास विरोध करणारे मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ व ब्राह्मण पंडित होत. शिवरायांचे राज्याअंतर्गत शेती, न्याय, महसूल, स्त्री धोरण, धार्मिक धोरण याबाबत उत्तम नियोजन होते. शेतीला लागणारे अवजारे, बैलगाड्या, बियाणे, पाणी यासाठी त्यांनी योग्य पद्धत अवलंबली होती. शासनकर्त्याला राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परिस्थितीची माहिती असणे गरजेचे असते. या सर्वांची पूर्ण जाण व ज्ञान शिवरायांना होते. शिवराय देववादी नसून प्रयत्नवादी होते. त्यांच्यात धाडस, जिद्द, चिकाटी हे गुण प्रामुख्याने दिसून येतात. नैसर्गिक व अचानक कोसळलेल्या संकटावर त्यांनी अतिशय कुशलतेने मात केली. त्यांनी आरमाराची सुरुवात केली. सैन्याला युद्धकलेचे शिक्षण देण्यास प्राधान्य दिले. सैनिकांच्या घरच्या लोकांच्या संरक्षणाची व उदरनिर्वाहाची सोय व्यवस्थित केली. प्रजेचे सर्वांगीण कल्याण हे शिवरायांच्या राज्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. शिवरायांनी प्रजेवर पित्यासारखी माया केली. शिवरायांची संरक्षण व्यवस्था अतिशय चांगली होती. सैन्याची शिस्त कडक होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, स्त्रिया आणि रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना सतत ताकीद होती. सैनिकांचा पगार वेळेच्या वेळी मिळे. शिवरायांच्या लष्करी सेवेत गुप्तहेर खाते होते. अशा प्रकारे शिवरायांनी राज्य व्यवस्थेचा कारभार हा चोख व व्यवस्थितपणे चालवला. स्वराज्याचा संकल्प, जाज्वल्य, स्वाभिमान, असामान्य कल्पकता, अलौकिक शौर्य अशी गुणग्राहकता असलेल्या शिवरायांनी पराक्रमावर स्वराज्य निर्माण केले. शिवरायांच्या सहकारी मावळ्यांचा राजांवर मोठा विश्वास होता. वेळ प्रसंगी स्वराज्याकरिता त्यांनी प्राण अर्पण केले. शिवराय हे पहिलेच राज्य होते की त्यांनी स्वपराक्रमावर राज्य निर्माण केले. महान छत्रपती शिवाजी महाराजांना 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन.